नमस्कार. मी आत्ता आमच्या छोट्याशा वनराईमध्ये उभा आहे. यावर्षी आपण जागतिक तापमानवाढीचा त्रास सगळेच जण सहन करत आहोत. अनेक जंगलं नष्ट होत आहेत, कमी होत आहेत, हे आपल्याला दिसत आहे. आता माणसं काही जंगल तयार करू शकत नाही, पण जंगल हे नैसर्गिकरित्याच तयार होते. त्याला आपण काही प्रमाणात हातभार लावू शकतो किंवा त्याची आपण म्हणू शकतो त्याची जपणूक करू शकतो. आता काल संध्याकाळी आमच्या इकडे जोरदार वादळ झालं. तर आता वाऱ्यामार्फत बीजा नावाचं झाड आहे, त्याची बी आहे. तर आता बऱ्याचशा जंगली झाडांचा वाऱ्यामार्फत बीज प्रसार होतो. तर हे असंच काहीसं झालेलं दिसत आहे. ह्या परिसरात मागे कुठेतरी शौनकचं झाड असेल आणि त्याचा वाऱ्यामार्फत ही बी इकडे येऊन पडलेली आहे. तर ह्याची जपणूक करणं म्हणजे ह्याची पुरेपूर, आता हे आपोआप रुजणार, ह्याचं आपोआप झाड येणार, तर ह्याची जपणूक करण्याचं काम हे आपलं आहे. तर अशा पद्धतीनेच आपण जंगल वाढवू शकतो आणि जंगलवाढीला हातभार लावू शकतो. प्रत्येक ठिकाणी आपण 100, 200, 300 झाडं लावून जंगलं तयार होणार नाहीत. हे अशा पद्धतीनेच ती जपायला हवी. धन्यवाद.